शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दुष्काळग्रस्त लातूरच्या दौऱ्यावर आहेत। शेतकरी संकटात असल्यानं राज्य आणि केंद्र शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरेंनी केली आहे। लातूरला 70 लाख लिटर पाणी मुरतंय कुठे असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारलाय। सरकारी योजना जाहीर होतात पण जनतेला त्याचा लाभ मिळाला नाही। जिथे असे प्रकार असतील तिथे शिवसैनिकांनी लक्ष घालावं असंही त्यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंच्या हस्ते लातूरमध्ये 50 नवीन टँकर सुरू करण्यात आले। यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, रवींद्र गायकवाड, नीलम गोरे उपस्थित होत्या। आता मला माहिती मिळाली की रोज जवळपास 70 लाख लिटर पाणी इकडे येतं, भरून पत्रकारांना विचारतो आणि त्यातलं अर्ध पाणी कुठे जातं तेच कळत नाही। म्हणजे हे पाणी तुमच्यासाठी आणलं जातं आणि अर्ध पाण्याचा जर का हिशोब लागत नसेल तर मग इकडे सुद्धा लातूरमध्ये सुद्धा काही पाणी माफी आलेत काय? खरंच पाणी गायब होतं का? हे पाणी मुरतं कुठे? मुरतं का नाही का नुसतं आमचा गैरसमज आहे? हे सगळ्या लोकांसमोर आलं पाहिजे। कर्जमुक्ती करण्यासाठी आम्हीच मोठ्या सभा घेतल्या होत्या आणि माननीय पवार साहेब तेव्हा केंद्रीय कृषी मंत्री होते। त्यांनी काही टक्क्यांवर कर्जमाफीची घोषणा केली आणि प्रत्यक्षाने पैसे कोणाकडे गेले हे त्यांच्या यंत्रणेला माहिती। मला असं वाटतं ही यंत्रणा लोकांपर्यंत पोहोचलेली आहे आपली जी आहे ती, पण तिचा नीट उपयोग करून घेतला गेला पाहिजे। त्याच्यासाठी म्हणून मी म्हणतोय पुन्हा पुन्हा की सगळ्यांनी एकत्र येऊन हे प्रयत्न केले पाहिजे। शेवटी सरकार, राज्य सरकार ह्याचा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री आणि ते संबंधित खात्याचे मंत्री आहेत त्यांना तो घ्यावा लागतो। शिवसेना कमी पडते हा प्रश्न मला वाटतं की गैरलागू आहे, कारण शिवसेना शिवसेनेच्या वतीने जे काही करायचं ते करते आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।